तामिळनाडूतल्या सत्ता स्थापनेसंबंधी मोठी घडामोड. अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुदुच्चेरीला नेलं. माजी मंत्री सीव्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली आमदार एकवटले. पुरणकुप्पम मधल्या एका लक्झरी रिसॉर्टमध्ये 28 आमदारांचा मुक्काम. तृणमूल निकालात आव्हान देणार. सुप्रीम कोर्टात ममता बॅनर्जी स्वतः खटला लढणार. अमित शहा 8 आणि 9 तारखेला पश्चिम बंगाल दौऱ्यावर. 8 तारखेला भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार. भाजप विधिमंडळ पक्षाचा नेताच पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री असेल. सपाचा 2027च्या उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय. आयपॅक निवडणूक रणनीती कंपनीसोबतचे करार रद्द. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील निवडणूक निकालानंतर निर्णय. पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल. भाजपकडून कधी मतचोरी तर कधी संपूर्ण सरकारचं बळकावलं जातं असा हल्लाबोल. बंगाल हिंसाचार प्रकरणी 200हून अधिक एफआयआर दाखल. 433 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती. कोलकाता डीजीपी सिद्धनाथ गुप्तांची माहिती. अभिषेक बॅनर्जी यांच्या घराबाहेरून सुरक्षा व्यवस्था हटवली. कोलकाता टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींच्या निवासस्थानाबाहेरील ही दृश्य. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव. ममता बॅनर्जी यांचा राजीनामा देण्यास नकार. राजीनामा न दिल्यास घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता. तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा टीव्हीके पक्षाला पाठिंबा. आगामी निवडणुकांसाठी टीव्हीके आणि काँग्रेसची आघाडी कायम राहणार. तामिळनाडूमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होणार. महापौर उपमहापौरांचे नालेसफाई पाहणीचे वेगवेगळे दौरे. सत्ताधाऱ्यांमध्ये नालेसफाई पाहणीवरून मतभेद अस्तित्व दाखवण्यासाठी धडपड असल्याच्या चर्चेला उधाण. नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिलेंनी फडणवीसांची घेतली भेट. फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट. मुख्यमंत्र्यांनी कर्डिलेंचं केलं अभिनंदन. काँग्रेसचा आज कार्यकर्ता मेळावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. सकाळी 11 वाजता वानवडी इथे होणार मेळावा. तर विचार मंथनाचं अमृत प्राशन करण्याची संधी. फडणवीसांचं सिंहस्थ कुंभमेळ्यावर भाष्य. 5 पट जास्त लोक आले तरी त्रास होणार नाही. ही आध्यात्मिक अनुभूती सर्वांना अनुभवता येईल. फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नाशिकमध्ये गोदावरीची महाआरती. काळाराम मंदिर दर्शन आणि धर्मध्वजाच्या स्थापनेनंतर आरती. अजितदादांच्या कार्याला अनोखा सलाम. 210 किलोमीटर पोहण्याचा विक्रम. आर्यन सिंग यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. शेतकऱ्यांसाठी सर्व्हिस रोड बंधनकारक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पाबाबत बैठक. रेल्वे जमीन संपादनात शेतकऱ्यांवर अन्याय नको अशी भूमिका. नगरपालिका पालिकेत समाविष्ट गावठाणांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. सातबारा बंद करण्याचे महसूल मंत्री बावनकुळेंचे निर्देश. जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा. मुंबई महानगरातील जलवाहतुकीसाठी महत्त्वाचे आदेश. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंनी दिले आदेश. राजकारणात येऊन कुठेतरी फसलो किंवा चुकलो. लहान मुली आणि महिलांना न्याय देता येत नाही याचं वाईट वाटतं. आमदार रोहित पवारांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 9 तारखेला पश्चिम बंगाल दौऱ्यावर. पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार. खासदार पार्थ पवार, प्रफुल्ल पटेलही राहणार उपस्थित. कुंभ एक मोठं चॅलेंज. आम्ही ते स्वीकारलंय. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. गेल्या वेळीपेक्षा 5 पट जास्त भाविक येतील. 12 कोटी भाविक येतील असा अंदाज. महाजन यांची माहिती. सुनेत्रा पवारांचा राज्यसभा पदाचा राजीनामा. रिक्त जागेसाठी छगन भुजबळ इच्छुक. राज्यसभेच्या पदासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती. रोहित पवारांकडून खराब रस्त्याचा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर टीका. सरकारच्या दर्जेदार कामाचे कपडे काढतानाचा व्हिडिओ व्हायरल. सरकारची तिजोरी लुटणाऱ्यांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं. गिरगावमध्ये राजश्री शाहू महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ भित्तिचित्र स्मारक उभारणार. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा विरोध. करवीरमधून जाणाऱ्या महामार्गाला पर्यायी मार्ग करावा. आमदार चंद्रदीप नरकेंची मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी. महाराष्ट्रात केंद्रीय विद्यालय उभारणीचा मार्ग मोकळा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय. रत्नागिरीत केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी मोफत जमीन देण्याचा निर्णय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मोदींचे मानले आभार. बारामती पोटनिवडणुकीच्या निकालावरून सुनेत्रा पवारांचे ट्विट.
पश्चिम बंगाल आणि आसाम यशावरून पवारांकडून मोदींचं अभिनंदन. तर राज्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हिंदी भाषेची परीक्षा होणार नाही. परीक्षेला स्थगितीचा मंत्री उदय सामंत यांनी घेतला निर्णय. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट. रेवती सुळेंच्या लग्न सोहळ्याचं दिलं निमंत्रण. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांनी घेतली भेट. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्रात एसआयआर साठी भाजप आक्रमक. मुंबईसह महाराष्ट्रातील बोगस मतदार शोधून काढा. एसआयआर प्रशिक्षण शिबिरात सर्व आमदार मंत्र्यांना सूचना. राज्यातील महिला मुलींवर अत्याचाराच्या मालिकेतील आणखी एक घटना. अकोल्यात अवघ्या 10 वर्षे चिमुकलीवर अत्याचार. आमदार रोहित पवारांचा ट्विट करत संताप. तर पालघरमध्ये भोंदूकडून 13 वर्षे चिमुकलीवर अत्याचार प्रकरण. आमदार रोहित पवार कासा उपजिल्हा रुग्णालयात. अत्याचार झालेल्या चिमुकलीच्या कुटुंबियांची घेतली भेट. भाजप नेते समरजित घाटगे यांची एफआरपीवर प्रतिक्रिया. शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय पण परिस्थिती वेगळी. सीएमची भेट घेऊन विशेष पॅकेज देण्याची मागणी करणार घाटगेंचं वक्तव्य. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाला दिली भेट. खरात प्रकरणातील एसआयटी पथकासोबत केली चर्चा. खरात प्रकरणासह कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचीही घेतली माहिती. तर पुण्यात भाजप नगरसेविकेमधला वाद चिघळला. भाजप नगराध्यक्षांच्या पतीवर गुन्हा दाखल. निवडणूक काळात जातीय द्वेषातून वाद प्रकरणी गुन्हा दाखल. नसरापूर प्रकरणाचा ठाण्यात संतप्त पडसाद. घटनेचा निषेध करण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन. शिवसेना नगरसेविका आणि महिला पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. नसरापूर अत्याचार प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर. रात्री आरोपीला घटनास्थळी नेतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर. पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी. नसरापूर अत्याचार प्रकरणात पोलीस तपासातून धक्कादायक माहिती. ज्या गोठ्यात अत्याचार तिथेच आरोपी राहत होता. आरोपीची त्याची चिमुकलीवर अगोदरपासूनच नजर असल्याची माहिती. पॅरोलवरील 40 कैदी फरार. 3 वर्षात 6152 कैद्यांना पॅरोल. पुढील 2 दिवस मेघगर्जना. विजांसह पावसाची शक्यता. काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. मोरा बंदर ते मुंबईच्या भाऊचा धक्का दरम्यानच्या 75 कोटी खर्चाचे मोरा रोरो सेवेचं अनेक वर्ष रखडलेलं काम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती. मोरा मुंबई रोरो सेवेच्या कामाचा एप्रिल अखेरचा मुहूर्त हुकला. मुंबईत 100 किलोमीटर लांब मेट्रो नेटवर्क तयार. पुढे 16 नव्या मार्गांवर विकास होणार. ठाणे नवी मुंबई विरारपर्यंत विस्तार. नवी मुंबई विमानतळावरून परदेश भरारी. मे महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा. दररोज 35 उड्डाणं होणार. पुण्यासह राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता. पुढील 2 दिवस येलो अलर्ट. महाराष्ट्रात पावसाची शक्यता. मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार. मोनोरेलची केवळ अंतिम चाचणी प्रलंबित. मे अखेरपर्यंत सेवा सुरू होण्याची अपेक्षा. राज्यातल्या बहुतांश भागात उष्णतेची लाट. राज्यातल्या 1600 गावांची तहान टँकर पाण्यावर. टँकरच्या मागणीचा वाढता आलेख. पश्चिम रेल्वेची फुकट्या प्रवाशांकडून दंड वसुली. 27 कोटींची एप्रिल महिन्यात विक्रमी कमाई. मुंबई महापालिकेचे सर्व व्यवहार 10 मे पासून ETDR प्रणालीद्वारे. जलद व्यवहारांसाठी पालिकेचे पाऊल. तलाठी भरती आता MPSC घेणार. 1700 पदांसाठी प्रक्रिया सुरू. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात येणार. बंगाल टायगर प्राणी संग्रहालयात वाघांची संख्या 4 होणार. राज्यात 31 मे पासून मेगा शिक्षक भरतीला सुरुवात. रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे शाळांना निर्देश. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आज बंद. 11 ते 5 या वेळेत मान्सूनपूर्व देखभालीसाठी बंद राहणार. पॅरासेलिंगचा जीवघेणा थरार. पर्यटक महिलेनं सोशल मीडियावर केला शेअर. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. वसई पंचायत समितीच्या दारात मुदतबाह्य औषधांचा खच. प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड. भोकरदन तालुक्यातील धर्मांतर प्रकरण. मुख्य आरोपी आणि त्याच्या भावाला केलं न्यायालयात हजर. जिल्हा सत्र न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी. तर पुण्यातील 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर. पाल्यांचा प्रवेश घेताना पालकांनी सावधानता बाळगावी. पुणे महानगरपालिकेचं आवाहन. आदिवासी लोकांनी बावनथडी धरणाच्या कालव्यात उतरून केलं अनोखं आंदोलन. भंडाऱ्यात शेतकऱ्यांना मिळणारं पाणी बंद करत आंदोलन. साताऱ्यात वाहतूक नियमभंगावर कडक कारवाई. 4 दिवसात 150हून अधिक वाहनांवर दंड. वाहन चालकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन.
सातारा नगर परिषदेचं कारभार वादात सर्वसाधारण सभेवर प्रश्नचिन्ह. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांची हायकोर्टात जनहित याचिका दाखल. बीएमसीच्या प्रमुख रुग्णालयातील हाऊसकीपिंग टेंडरमध्ये 45 कोटी रुपयांचा घोटाळा. प्रस्ताव स्थायी समितीनं फेरविचार करण्यासाठी परत पाठवला. चौकशी करण्याची स्थायी समितीची शिफारस. कल्याण डोंबिवलीत पाणी कपातीचं भीषण संकट. हवामान विभागानं पावसाळा लांबवण्याची वर्तवली शक्यता. उष्णतेच्या झळा वाढत असून पाणी टंचाईच्या समस्येनं तोंडवर काढल्यानं पाणी कपातीचं संकट. आदिवासी भागातील अनधिकृत प्रार्थना स्थळांवर प्रशासनाची कारवाई. धुळ्यातील वकवाडमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं प्रार्थना स्थळं जमीनदोस्त. मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी. अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश. तर वाशिममध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस तीव्र. या पार्श्वभूमीवर पक्ष्यांसाठी स्तुत्य उपक्रम. पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी मातीचे पाणवठे. या कार्याचं सर्वत्र कौतुक. वाशिम जिल्ह्यात प्रशासक राज असल्यानं विकास कामं रखडली. प्रशासकांना आवश्यक ते अधिकार देण्याची मागणी. कोल्हापूरच्या गोकुळ संघ निवडणूक प्रकरणात नवा ट्विस्ट. गोकुळची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. प्रशासक आल्यानंतर 2च दिवसात मोठी उलथापालथ. चांदवडच्या कोकणखेडे येथील सुभाष एळिंजे यांचा अनोखा उपक्रम. जिवंतपणीच उरकला दशक्रिया विधी. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राबवला उपक्रम. ओबीसींसाठी जनगणनेत स्वतंत्र कॉलम नाही. ओबीसी महामोर्चा आणि संघर्ष समितीचा आरोप. भंडाऱ्यात जनगणनेवर बहिष्काराचा इशारा देत 11 मे 2026 पासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार. चौदार तळे आता दिसणार नवीन रूपात. पुढच्या वर्षी चौदार तळे सत्याग्रहाला होणार 100 वर्ष. या पार्श्वभूमीवर तळ्याच्या जलशुद्धीकरणाचं काम सुरू. जालना जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर नो स्टॉक. परिणामी शहरातील पेट्रोल पंपांवर सध्या मोठी गर्दी. वर्ध्यातील करंजा कचरा डेपोतील प्लास्टिकमुळे मुक्या जनावरांचा जीव धोक्यात. प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी. तहसीलदारांना कचऱ्याची भेट देत अनोखा आंदोलन. अमरावतीच्या मोर्शी शहर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस. नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा. विरारमध्ये रंगला जोडप्यांचा प्रेरणादायी सामुदायिक विवाह सोहळा. गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांना मिळाला आधार. रत्नागिरीत चर्मालय ते कोकण नगर मार्गावर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम. जेसीबीसह अनेक बांधकामं जमीनदोस्त. रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब निर्दोष. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. खेड न्यायालयाचा मोठा निर्णय. पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. नवीन पेन्शन लागू करण्याची कार्यपद्धती ठरली. शासकीय कर्मचाऱ्यांनी आज मागणीसाठी केला होता संप. अखेर फडणवीस सरकारकडून आश्वासनाची पूर्तता. बेस्ट निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत पासची मागणी. बेस्ट समिती अध्यक्षा कृष्णा विश्वासराव यांचे महाव्यवस्थापकांना पत्र. महागाई आणि मर्यादित पेन्शनमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी. सोलापुरात ज्येष्ठ कवी गीतकार माधव पवार यांचं दीर्घ आजाराने निधन. 1650 डायलिसिसचा टप्पा पूर्ण करणारा झुंजार साहित्यिक हरपला. विरार पश्चिम भागात अज्ञात ड्रोनचा वावर. परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. ड्रोन फिरतानाचं दृश्य रेल्वे स्थानकावरील एका प्रवाशाच्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित. मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाचा अजब कारभार. भर उन्हात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घेतली जाते चाचणी. वाहनधारकांमध्ये नाराजी. पालघरच्या कासामधील अत्याचार प्रकरण. नीलम गोऱ्हे यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात पीडिता आणि कुटुंबियांची घेतली भेट. अमरावतीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंत्राटदारांचे ठिय्या आंदोलन. 18,41 लाख रुपयाचे प्रलंबित देयके न दिल्यानं कंत्राटदार आक्रमक. इंदापूरचा तरुण ठरला सायकलवीर. ओंकार जगताप यांनी 2400 किलोमीटर सायकल प्रवास करत गाठलं केदारनाथ मंदिर. अवघड चढाई सायकलवर पूर्ण करण्याची दुर्मिळ कामगिरी. मुस्लिम आरक्षणासह संरक्षणाची मागणी. मुस्लिम आरक्षण कृती समितीची मागणी. अॅट्रॉसिटी ऍक्ट सारखा संरक्षण कायदा आम्हालाही द्यावा अशी मागणी. थरादच्या बँक लॉकरमधून सोने चांदी आणि अमेरिकन डॉलर्स जप्त. ईडीची कारवाई. तब्बल 1 कोटी रुपयांहून अधिकच्या किमतीचा ऐवज जप्त. 2.4 कोटी रुपयांच्या ठेवी गोठवल्या. वाशिम शहरासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. जोरदार पावसामुळे केळीचं अतोनात नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. तर वाशिममध्ये महावितरणाच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्याला फटका. शॉर्ट सर्किटमुळे संत्र्याची बाग जळाली. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान.
45 अंश तापमानातही भुईमुग काढणी. यवतमाळच्या मोप परिसरात शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून शेतीत संघर्ष. वाशिमच्या रिसोड तालुक्यात अवकाळी पावसामुळे वाळत घातलेल्या हळदीचं अतोनात नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. सोलर प्रकल्पामुळे पाणी पातळी घटली. धाराशिवमधील शेतकऱ्यांचा आरोप. जलतारा अभियान तातडीनं राबवण्याची मागणी. मुंबई आग्रा महामार्गावर धावत्या एसटीचे ब्रेक फेल. बस आदळली. थेट विद्युत डीपीवर धडक देताच विजेचा पुरवठा खंडित झाल्यानं अनर्थ टळला. अपघातात 7 जण गंभीर जखमी. स्पाच्या आडून देह व्यापाराचा पर्दाफाश. 3 महिलांची सुटका. मीरा रोड परिसरात पोलिसांची मोठी कारवाई दरम्यान स्पा चालक आणि मॅनेजरला अटक. जळगावात आंतरराज्य घरफोडी करणारी टोळी जेरबंद. 6 आरोपींसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. जळगाव एमआयडीसी पोलिसांची तांत्रिक तपास आणि शिताफीची कारवाई. पुण्यात भर रस्त्यात तरुणीची छेड काढणाऱ्या युवकाला नागरिकांनी दिला चोप. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला. यवतमाळच्या सातारा फाट्यावर बस आणि ट्रकची धडक. ट्रक चालक फरार. बस चालक आणि काही प्रवासी गंभीर जखमी. कोल्हापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना. अल्पवयीन मुलीवर मामे भावाकडून अत्याचार. वडील मामाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग. शाहूपुरी पोलिसांकडून आरोपी वडील आणि मामाला अटक. 5 वर्षांपासून सुरू होता अल्पवयीन मुलीचा छळ. उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडीची घटना. दागिने आणि रोख रक्कम चोरून चोरटे पसार. 4,40,000चा ऐवज घेऊन चोरटे पसार. राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील गर्भलिंग चाचणी प्रकरणाची व्याप्ती वाढली. श्रीरामपूर येथील नामांकित डॉक्टरसह 2 दलालांना पोलिसांकडून अटक. पतीला वाचवण्यासाठी पत्नीनं स्वतःची किडनी दिली. मात्र फॅमिली डॉक्टरच फसवणुकीचा सूत्रधार निघाला. उल्हासनगरमध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. परदेशात नोकरीच्या आमिषानं भारतीयांची फसवणूक. सायबर गुलामगिरी रॅकेटचा पर्दाफाश. देशभरातील 9 ठिकाणी छापे. इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त. ताज आणि ट्रायडंट हॉटेलमध्ये धमकीचा फोन. आरोपी ताब्यात. पुढील तपास सुरू. गडचिरोलीच्या परसवाडीत शेतातून जप्त केला 27 लाखांचा गांजा. पोलिसांनी शेतमालकाला केली अटक. 2 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यातील नसरापूर नंतर अकोल्यात चिमुकलीवर अत्याचाराची घटना. 60 वर्षीय वृद्धाकडून चिमुकलीवर अत्याचार. फरार आरोपीच्या शोधासाठी पथक तैनात. सांगली दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा मुख्य साक्षीदार आढळला. मृतावस्थेत. नागजमधून साक्षीदाराचं झालं होतं अपहरण. हत्या की घातपात. पोलिसांचा तपास सुरू. तर पुण्याच्या थेऊरमध्ये नसरापूर घटनेची पुनरावृत्ती. अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न. गिरणी चालकाकडून अत्याचाराचा प्रयत्न. समृद्धी महामार्गावर ब्रेकडाऊन ट्रकमधून डिझेल चोरी. मदतीसाठी आलेल्या इसमानच केली चोरी. वाहन चालकाचा आरोप. ठाणे जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीचे अड्डे असल्याची चर्चा. भिवंडी आणि नवी मुंबईत मोठी कारवाई. तब्बल 1,745 कोटींचे ड्रग्ज जप्त. जनगणनेच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून नागरिकांची लूट. बनावट फॉर्म आणि संशयास्पद लिंक्सद्वारे नागरिकांची माहिती चोरण्याचे प्रकार. नागपूरच्या आशीर्वाद नगर येथून आंतरराज्य गांजा तस्करांना अटक. नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. 55 वर्षाच्या व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग. नराधमाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापुरातील घटना. आरोपीला अटक. दौलताबादच्या घाटातील पुजाऱ्याला मारहाण. किरकोळ कारणावरून झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत. पोलीस असल्याचं सांगत केला हल्ला. होर्मुझ उघडा करा अन्यथा पुन्हा बॉम्ब हल्ले करू. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. तर होर्मुझमधील प्रोजेक्ट फ्रीडम थांबवल्याबद्दल पाकिस्ताननं केली ट्रम्प यांची प्रशंसा. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे या प्रदेशात शांतता स्थैर्य वाढण्यास मदत होईल. शरीफ याचं वक्तव्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.